कशासाठी करतो काहीच माहीत नाही, नुसते कपडे घालायचे नवीन खायचं गोड. परंतु भगवान परमात्म्यांनी भगवान विष्णूंनी ज्या वेळेला नरकासुर नावाचा राक्षस उन्मत्त झालेला होता, उद्यानी कथा ऐकायला मिळेल तुम्हाला, ऐकायची असते. त्या नरकासुराचा वध चतुर्दशीच्या दिवशी पहाटेच्या वेळेला केलेला होता आणि अनेक स्त्रिया त्यानं बंदीखान्यात टाकलेल्या, अनेकावर अन्याय केला या नरकासुरानं. त्याचा वध केला आणि त्यावेळेला भगवंतांनी वरदान दिलं की आता नरकासुराचं राज्य संपलेलं आहे, सगळ्यांनी मंगल स्नान करा, अभ्यंग स्नान करा. आता काय राहिलेलं नाही दुःख. आणि मग सगळ्यांनी मंगल स्नान अभ्यंग स्नान केलं आणि नवीन वस्त्र धारण केलं, गोडधोड खाल्लं. आणि म्हणून हा सण भगवान विष्णूंचा जय जयकार, कृष्णाने विजय मिळवला भगवान कृष्णाने, म्हणून हा विजय दिवस आपण साजरा करतो. दसऱ्याला भगवान रामचंद्राने विजय मिळवला, नरक चतुर्दशीला भगवान कृष्णाने म्हणजे विष्णूंनी जय मिळवला, म्हणून हा विजय उत्सव साजरा करायचा. फक्त नवीन कपडे घालून घरात बसायचं नाही, तर देवाला आलं पाहिजे. मुलांना सांगा बरं का, इतर धर्मात सांगायला लागत नाही. इतर धर्मात बघायला त्यांची ईद वगैरे असली किंवा नाताळ काय असेल तर ती पहिल्यांदा काय असेल त्यांचं चर्च असेल, मंदिर असेल, तिथं पहिल्यांदा जाऊन पाया पडून या, नमाज पडून काय असेल. आपल्या त्या पोरांना आपण सांगितलं पाहिजे बा दिवाळी म्हणजे काय, तर भगवान त्यांनी जय मिळवलेला आजच्या दिवशी, तर गेलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे जाऊन, पहिलं काम ते आहे. तर असो, अशा तऱ्हेनं उद्या दिवाळीचा सण आहे. भगवंताला तर आपल्या घरी नेता येत नाही, कारण नामदेव काय म्हणतात बघा, सण दिवाळीचा आला नामा राऊळासी गेला. नामदेवराय राऊळात गेले, दिवाळीचा सण आला. हाती धरून देवासी चला म्हणे हो घरात. देवाच्या हाताला धरलं, चला म्हटला घरला, दिवाळी आहे आज, घरला आलं पाहिजे. आणि नामदेवरायांचा तो अधिकार होता. देव स्वतः नामदेवरायांच्या घरी गेले. देव घरासे आणले चंदन पाठी बैसवले. देव घरला आणले, चंदनाच्या पाटावर देवांना बसवलं. गोणाईने उठणे केले, राजाईने नाहू घातले. म्हणजे नामदेवरायांची पत्नी आणि आई यांनी उठणं केलं, देवाच्या अंगाला लावलं आणि नाहू घातलं. आणि दासी जणीने विडी दिली, देवाला फराळ वगैरे दिला, विडा दिला, असा अधिकार नामदेवरायांचा होता. तर सण दिवाळीचा आला नामा राऊळासी गेला. आपला तेवढा अधिकार नाही, देवाला आपण घरी नेऊ शकत नाही, पण देवाच्या घरी आपण येऊ शकतो, देवाच्या मंदिराकडे आपण येऊ शकतो. तर उद्या काकड आरती महापूजा आहे, पण वेगवेगळी असते, कारण पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती पूजा होणं महत्त्वाचं असतं. महिला मंडळींना परत घरी घरच्या नांगोळ घालायला जाणं महत्त्वाचं असतं. त्यामुळं दरवर्षीप्रमाणे पहाटे 4ला यायचं आहे, 4:10 काकडा पेटेल आणि 4:20ला तर काकड आरती झालेली असेल. तिथनं पुढं 5:30च्या आत आपली आरती होऊन घराकडे तुम्ही गेलेले असाल. तर उद्याचं टायमिंग 4चं, त्यानंतर पुढचे 2 दिवस 5चं टायमिंग. 5ला यायचं, 5:10 काकडा पेटेल, असं 2 दिवसाचं. त्यानंतर मग 4थ्या दिवसापासून आहे ते टायमिंग आपलं काकड आरतीच आहे. तर असो, अशा तऱ्हेने एक अत्यंत चांगला आध्यात्मिक पर्वणी असणारा हा भगवान परमात्म्याची सेवा आपल्याकडून घडून घेत आहे भगवान परमात्मा. तर सगळ्यांनी राहिलेले आता 15 दिवसच राहिले बरं का काकड आरतीचे, त्याला सगळ्यांनी वेळेत उपस्थित राहा. चला, कुंडली